नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, कर्जमाफी झालेली आहे ही गोष्ट खरी आहे, पण ह्या कर्जामधून कोणते शेतकरी होणार आहे अपात्र, ते व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया। आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला सविस्तर आपण माहिती समजून घेऊया। पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये कोण असतील अपात्र? तर अपात्र कोणते कोणते शेतकरी आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया। आणि तुम्ही देखील ह्या नियमामध्ये बसत असाल तर चांगलंच आहे, ह्या नियमाच्या बाहेर गेले तर तुम्ही अपात्र ठरशाल। तर आता व्यवस्थितपणे आपण माहिती समजून घेऊया। तर कोण असतील अपात्र? तर सर्वात अगोदर महाराष्ट्र राज्यातील विद्यमान माजी मंत्री, राज्यमंत्री, नंतर विद्यमान माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान माजी विधानसभा विद्या परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नागरिक स्थानिक सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतचे नागरिक सेविका। त्यानंतर शासकीय अधिकारीमध्ये केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त असलेली व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एसटी व मंडळ। तर ह्या निकषात जे बसत असेल तर ते अपात्र ठरणार आहे। आयात करदात्यामध्ये शेतीबाह्य उत्पादनाचा स्रोत आयकर भरणारी व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त असेल ती व्यक्ती, सहकारी संस्था पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, नागरिक सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड। तर ह्या सरकारी संस्थांमध्ये पदाधिकारी असेल तर त्यांना ह्या कर्जमाफीतून ते अपात्र ठरतील। जे शेतकरी आयकरदाता आहे, निवृत्ती वेतनधारक आहे, सहकारी संस्थाचे पदाधिकारी आहे, तर तशा शेतकऱ्यांना कर्जमाफीतून ते अपात्र ठरणार आहे। तर ह्या नियमामध्ये आणि ह्या जे नियम दिलेले आहेत त्या नियमात जे बसत नसेल तर ते कर्जमाफीतून अपात्र ठरणार आहे। म्हणून हे जे नियम आहे त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। नसत बसाल तर सरकार सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील आणि ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते ठरेल। तर हा जी व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा। असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतोय। त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद।